जय हिंद मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ महिला आणि पुरुष या दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। कारण ग्राउंड जर तुमचं अजून झालेलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। कारण तुम्हाला ग्राउंडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रनिंगमध्ये कमी मार्क येत आहेत, तर त्यासाठी तुम्ही कोणते इव्हेंट व्यवस्थित केले पाहिजे आणि कोणत्या इव्हेंटला तुम्हाला चांगले मार्क पडतील असे मी काही तुम्हाला पॉइंट सांगणार आहे। त्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क येतील आणि तुम्हाला ते पॉइंट फॉलो जर केला तर 100% तुम्हाला ग्राउंडला फायदा होणार आहे। तर बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण तुम्हाला कोणताही पॉइंट मिस होणार नाही आणि तुम्हाला या व्हिडिओमधून 100% फायदा होणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू की ज्यांचं ग्राउंड आता बाकी आहे त्यांनी काय करायचं ग्राउंडला गेल्यानंतर आणि कोणते इव्हेंट तुम्हाला चांगले करायचे आहे। तर बघा, महिलांचं जे 800 मीटर आहे आणि मुलांचं 1600 मीटर, 100 मीटर आता दोघांना पण कॉमनच आहे। तर यामध्ये जर समजा तुम्हाला मार्क कमी येत आहेत, आता तुम्हाला मार्क कशामध्ये वाढवायचा आणि कोणत्या पद्धतीने मार्क वाढवता येतील। तुमचं ग्राउंड मग कोणत्याही शिफ्टमध्ये असू द्या, सकाळच्या असू द्या किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये असू द्या, कधी जरी तुमचं ग्राउंड असेल तर तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क घेता येतात। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला ग्राउंडला चांगले मार्क येत असेल, तुम्ही ज्यावेळेस डेमो देताय चांगले मार्क येत आहेत, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर मार्क तुमचे कमी होत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल की 1-2 मार्क, आमचे 2 मार्क 100ला, 800ला 2 मार्क चालेल, तर मग मी कसं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून माझे मार्क चांगले पाहिजेत। तर तुम्हाला रनिंगमध्ये किती मार्क पडताय, तर रनिंगमध्ये तुम्हाला समजा सर्वसाधारण मुलाचं जर आउट ऑफ ग्राउंड असेल आणि तो आउट ऑफ मारत असेल 1600 मीटर आणि महिला 800 मीटर आउट ऑफ मारत असतील, तर तुम्हाला आउट ऑफ जर मारत असाल तुम्ही आणि इथं आल्यानंतर तुमचं जे 1600 मीटर ग्राउंड आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क कमी झाले, मायनस झाले 2 मार्कांना कमी। तिथं जर 1600चं बसत असेल तर तुम्हाला 18 मार्काचं बसत असेल 1600 मीटर, तिथं जर 20 मार्काचं बसत असेल आणि इथं जर तुम्हाला 18 मार्काचं बसत असेल तर मग तुम्हाला 2 मार्क तिथं मायनस झाले। आणि समजा तुमचं 100 मीटर 12 मार्काचं जर तुमच्या डेमोमध्ये बसत असेल आणि इथं जर तुम्हाला 10चं बसत असेल तर इथं तुमचे 2 मार्क मायनस झाले, म्हणजेच तुम्हाला 4 मार्क मायनस होत आहेत। आता 4 मार्क वाढवायचं कुठं, तर सगळ्यात महत्त्वाचा आपला गोळा आहे। ज्यांचा गोळा चांगला आहे तर त्यांना मार्क 100% चांगले येत आहेत। आता इथून मुलं आणि मुली 40+ मार्क घेऊन बाहेर पडत आहेत, काही मुलींना 45 सुद्धा मार्क येत आहेत। मग हे मार्क त्यांना कसे येत आहेत, तुम्हाला जर रनिंगमध्ये कमी मार्क येत आहेत आणि ग्राउंडला कमी मार्क पडत आहेत असं तुम्ही भरपूर जणांचं ऐकत असेल, तर मग चांगले मार्क, एवढे भारी मार्क म्हणजे 40+चे कसे मुलं घेऊन चालेत, मुली कशा घेऊन चालेत, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गोळा। ज्यांचा गोळा चांगला आहे त्यांना 100% मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये तर 100% चांगले मार्क येत आहेत। मग आता बघा, तुमचा जर गोळा चांगला असेल किंवा तुमचा जर गोळा थोडासा कमी पडत असेल, म्हणजेच तुमचा गोळा समजा 12 मार्काचा पडत असेल तर तुम्ही, किंवा कुणाचा 10 मार्काचा पडत असेल, तर ह्या राहिलेल्या दिवसामध्ये जर समजा तुमच्याकडे वेळ आहे अजून, तर तुम्ही गोळा जास्तीत जास्त कसा चांगला टाकता येईल याकडे लक्ष द्या। आणि खास करून मुलींना तर खूप चांगला चान्स आहे की तुम्हाला गोळ्यासाठी, जर तुम्ही गोळा आउट ऑफ केला तर तुम्हाला खूपच फायदा होणार आहे तुमच्या मार्कमध्ये। आता बघा, आता जे मुलांचं ग्राउंड आहे तर 10 पैकी 3 मुलं किंवा 2 मुलं असं, म्हणजे जर 70 ते 80% जे मुलं आहेत त्यांचं गोळा आउट ऑफ जात नाही, तर 20-30% मुलांचे गोळे आउट ऑफ जात आहेत। आणि ज्यांची कमान चांगली रनिंगवरती आहे ना, मग त्यांना तिथं थोडेसे मार्कमध्ये कमी येत आहेत। मग जर समजा त्यांचे डेमोमध्ये मार्क 45 जरी आले किंवा 40+ असतील, मग ते मार्क कुण्या इव्हेंटनं वाढलेले होते, जर रनिंगमध्ये त्यांचे चांगले मार्क असतील तर मग इथं मार्क तुमचे कमी चालेल। आणि ज्यांचा गोळा आउट ऑफ आहे, रनिंगमध्ये भले तुम्ही 18-16 मार्क असेल पण गोळा आउट ऑफ असेल तर तुम्हाला तिथे मार्क बरोबर येत आहेत, म्हणजे चांगले मार्क पडत आहेत। ज्या मुलांना बघा गोळा जर आउट ऑफ असेल आणि त्यांना रनिंगला 16 मार्क आलेत आणि 100 मीटरला जर 8 मार्क जरी त्यांना आले,
तर त्यांचं ग्राउंड 39 मार्काचं सहजासहजी होत आहे, किंवा ज्यांचं 100ला आज 1-2 मार्क वाढले किंवा 1600ला वाढले तर त्यांचे जे मार्क आहेत मित्रांनो ते 40+ जात आहेत. तर मग हे आहे खरं कारण की तुम्ही कशामध्ये मार्क वाढवू शकता. आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला म्हणत आहेत की 100ला मार्क कमी पडत आहेत, 1600ला मार्क कमी पडत आहेत, 800ला मार्क कमी पडत आहेत, परंतु कशामध्ये मार्क वाढत आहेत आता हे बघणं गरजेचं आहे. हो ठीक आहे की आता तुम्हाला मार्क कशात कमी पडलेत कळलेलं आहे, परंतु आता कशात मार्क वाढवता येतील. पण आता हे पण कारण आहे की संपूर्ण मुलांच्या गोळा आउट ऑफ जाणं हे पॉसिबल पण नाही, कारण गोळा पण भरपूर मोठा आहे आणि तो गोळा सगळ्या मुलांचा आउट ऑफ जाणं हे पण शक्य नाही. कारण बघा, ज्या मुलांची रनिंग चांगली आहे, ज्याची रनिंग आउट ऑफ असेल आणि वजन कमी असेल तर नक्कीच त्या मुलांचा गोळा आउट ऑफ जाणार नाही. मग त्या मुलांना जर तो रनिंगवरती जर कमान चांगली असेल आणि रनिंगवरचे जर त्याचे मार्क असेल तर नक्कीच त्याचे 2-4 मार्क कमी होत आहेत. आणि ज्या मुलांचं रनिंग बरी आहे पण गोळा आउट ऑफ आहे, म्हणजे सरासरी रनिंग पण चांगली आहे आणि गोळा जर त्याचा आउट ऑफ असेल तर 100% त्याचे मार्क चांगले येत आहे. तर हे आहे कारण. आता तुमच्याकडे जर चान्स असेल तर प्रयत्न करा की तुम्ही गोळ्यामध्ये 2 मार्क कशा पद्धतीने वाढवू शकता. तुमचा गोळा 12 जात असेल तर तुम्ही तो आउट ऑफ नेण्याचा प्रयत्न करा. जर कुणाचा 10 मार्काचा जात असेल तर तुम्ही 12 मार्कापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच बघा, तुम्ही रनिंगमध्ये जे मार्क वाढवणार आहे आता जास्तीत जास्त कसे घेता येईल आणि तुमचे रनिंगमध्ये मार्क कमी होत आहेत, तर मग तुम्ही ज्या इव्हेंटमध्ये तुमचे मार्क फिक्स आहेत, ज्या इव्हेंटमधून तुम्हाला मार्क चांगले घेता येतील तो इव्हेंट तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि हा इव्हेंट आहे गोळा. आणि गोळा ज्याचं चांगला आहे त्यांनी बिंदास त्यांचं ग्राउंड चांगले येत आहे. मग रनिंगमध्ये 1-2 मार्क कमी झाले सर्वांसोबत. आता ज्यांचं ग्राउंड 18 मार्काचं आहे डेमोमध्ये, तर त्यांना जर ते 14 मार्क पडले, 16 मार्क पडले, पण इकडं गोळा आउट ऑफ झाला तर त्यांना एवढं काही डिफरन्स नाही होत. पण ज्यांचं गोळा पण कमी आहे आणि रनिंगमध्ये पण कमी मार्क आलेत मग त्यांना पूर्णच लो येत आहेत. त्याच्यामुळे मुलांना खूप प्रॉब्लेम होत आहे आणि मुलींना सुद्धा. तर मुलींनी सुद्धा प्रयत्न करा की गोळा कसा जास्तीत जास्त लांब टाकता येईल आणि आउट ऑफ मार्क घेता येतील. आणि मुलांनी सुद्धा हेच प्रयत्न करा. शेवटी ज्यावेळेस तुम्हाला गोळ्याला घेऊन जातील त्यावेळेस तुमच्याकडे तो चान्स आहे की तुम्ही भरतीला लागणार की नाही. हा चान्स तुम्हाला गोळा ठरवणार आहे मुंबईच्या भरतीला, की तुम्ही गोळा जर ज्यांचा चांगला गेला तर 100% तुमचे मार्क चांगले आणि तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होणार आहे. आणि समजा तुम्ही गोळा जर तुमचा व्यवस्थित गेला नाही तर तुम्हाला तो एकच दिवस आहे आणि एकच चान्स आहे, म्हणजे तुम्हाला 3 चान्स आहेत गोळा टाकण्यासाठी. परंतु तुम्हाला आता ह्या भरतीसाठी तो गोळाच एक आहे की तुम्हाला भरतीपर्यंत वर्दीपर्यंत नेऊन देईल, म्हणजेच तुम्हाला लेखीला क्वालिफाय करत. गोळ्याचे मार्क 2-4 जर मार्क तुमच्या चांगल्या पद्धतीने जर तुम्ही कव्हर केला तर 100% तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर आता टाइम आहे, गोळ्याकडे लक्ष द्या. चांगला जाता येईल, जेवढा चांगला गोळा जाईल तेवढा तुम्हाला चांगले मार्क पडणार आहे. तिथं सुद्धा प्रयत्न करा की गोळा जास्तीत जास्त कसा जाईल. जेवढं तुम्ही हातामध्ये शोल्डरमधून जेवढा गोळ्याला झटका देता येईल तेवढं द्या. ज्याने गोळा हाय टाकायचा प्रयत्न करा. नक्की तुमचा गोळा चांगला जाईल आणि तुम्हाला चांगले मार्क पडतील. जर अशा पद्धतीने जर रनिंगच्या पद्धतीने जर मार्क वाढत नसेल तर आपण सुद्धा थोडं मार्क वाढवण्याची चेंज वेगळं करा की जो इव्हेंट आपल्याला फायदा पडेल, ज्या इव्हेंटचा त्याच्याकडे तुम्ही जास्ती फोकस देण्याचा प्रयत्न करा. तर ऑल द बेस्ट सर्वांना. आणि हे माहिती तुम्हाला जर उपयुक्त पडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. अशीच तुम्हाला महत्त्वाची आणि उपयुक्त पडणारी माहिती बद्दल आपण व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जर तुमचे चांगले कमेंट असेल आणि चांगले जर तुमच्याकडून प्रतिक्रिया असतील तर नक्की चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.